कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे बाळा अगं जरा शांत हो की. हे बघ आपण बघू ना काही तर मार्ग निघेल की. मागं ऐकलंस का? अगं आप्पीच्या घरात विनायकराव आणि अर्जुन. आप्प्या आप्प्या ग काय झालं? आप्प्या शांत हो. आपे आपे अगं जरा शांत हो की. अहो आल्यापासून नुसती रडते बघा पोर. शांत हो बाळा, शांत हो, रडू नको. हे बघ बोलून काहीतरी मार्ग काढू आपण यातनं. तुम्ही आता शेतवून आलात का इकडे? अर्जुन कसा आहे? तो ठीक आहे ना? बाबा दोघांना रात्री झोप लागली मग सगळं ठीक आहे ना? त्यांना काही अडचण नाही ना? हो त्यांना काय बी अडचण आली नाही, तू नको काळजी करू. मी होतो बोललो त्यांच्याशी. हा आणि हे बघ स्वप्नीला आणि रुपाली पण पोहोचलेत तिथं आता. बापू रात्रभर झोप नाही हो मला. अमोल पण आज सकाळपासून नुसतं रडतोय जणू काही त्याला पण हे सगळं कळलंय. खरंच तिथे त्याला पण कळलं असेल. या ती काय का असे ना, तू ऐक की बाळा, आम्हाला काय झालंय ते तरी कळू दे. अर्जुन काहीच बोललं नाही का तुम्हाला? बोलला की मायाशी बोलला, पण त्यानं त्याची बाजू सांगितली ग. हे बघा बापू, मी त्याला हे सगळं सांगितलं नाही म्हणून तो एवढा चिडलाय. आणि तो एवढा चिडणार आहे मला माहिती होतं म्हणून मी त्याला सांगून नाही शकले. खरं तर हे सगळं ना सरकार बोलणार होते अहो, पण सरकार हो. अगं पण सरकारांनी तरी कशाला अशा गोष्टी लपवून ठेवायच्या? मुळात मी म्हणते असला काहीतरी करायचं कशाला. अगं मम्मी, हे बघ त्यांची चूक झाली, पण त्यांना त्यांची चूक मान्य ना. आता एवढा डोक्यात राग घालून घरातून कोणी निघून जातं का ग? बापू आपलं घर येते, एवढी उठाठेव त्याच्यासाठीच केली ना, मग हे याला काय अर्थ आहे? दाजी चिडले म्हणजे डेंजर चिडते. अरे हो दिप्या, त्याचा राग माहितीये मला. तो रागवूच शकतो एवढा. बरं तो गेला तर बाबांना पण सोबत घेऊन गेला. स्वप्नील सर आणि रुपाली ते पण त्यांच्या मागे घर सोडून निघून गेले. तर मनी मावशीला जे पाहिजे होतं ना ते सगळं अर्जुन करतोय. तसं नाही आप्या, अर्जुन एवढंच म्हणतोय की त्या घराला घर कसं म्हणायचं मग? बापू असं कसं म्हणताय तुम्ही? ही एक एवढी मोठी गोष्ट झाली म्हणून? बापू आमचं लग्न सुद्धा त्याच घरात झालं. आईनी स्वतःच्या मुलासारखं आतापर्यंत अर्जुनला वाढवलं ना. कित्येक चांगल्या गोष्टी घडल्या त्या घरात. आणि आता त्याचं असं म्हणणं होतं की मी पण त्याच्यासोबत ते घर सोडून निघून जावं. मम्मी हे बघ, मी असं नाही करू शकत. मला ते घर नाही सोडायचंय. मी माझ्या हातून हे नाही करू शकत. हे बघा आपीचं बरोबर आहे बरं का. पण आप्या हे सगळं बोललीस का तू त्याला? बापू बोललीये मी, हे सगळं बोललीये, पण तो ऐकूनच घेत नाहीये माझं. त्याच्या डोक्यातच आलं नाहीये. नुसता राग राग करतो, इतका चिडतोय ना तो. बापू माझी काय चूक आहे? सगळं मी अर्जुनवर प्रेम करते ही चूक आहे का माझी? मला त्याची काळजी आहे ही चूक आहे का माझी? हे बघ दिदे, तुमचं हे आत्ताच नाही ग. तुम्ही एकमेकावर जीवापाडा प्रेम करता आणि भांडण पण तसंच एकदम टोकाचं. पण दिप्या आता त्यांना तान लेकरू आहे. ती दोघं लहान नाही राहिले आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.